सज्ज व्हा तुम्ही सारे वाहू द्या नव शिक्षण वारे. उठा सज्ज व्हा तुम्ही सारे वाहू द्या नव शिक्षण वारे. करू पुष्प समसुकोमल मन श्रमजीवी नाही मिळेल धन. कौशल्य व्यवसायाचे तोरण वर्तन सुवर्तन करू आजीवन. मूल्य तथा संस्कृती संवर्धन स्वीकारून नव शिक्षण धोरण. स्वीकारून नव शिक्षण धोरण. आदरणीय विचारमंचावरील विचारवंत तज्ञ परीक्षक ज्ञाते श्रोते व उपस्थित स्पर्धक मित्र मैत्रिणींनो, स्वर्गीय सुनील प्रदीप उदगीरकर विभागीय वक्तृत्व स्पर्धेत मी स्पर्धक कोट क्रमांक विषय मांडतोय नवे शैक्षणिक धोरण तारक की मारक. भलं मोठं प्रश्नचिन्ह. मित्रांनो, या विषयाची मांडणी करत असताना नवे शैक्षणिक धोरण याचे फायदे व तोटे या टप्प्यावर विषयाची मांडणी करणे गरजेचे आहे असे मला वाटते. मित्रांनो, अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण या 21व्या शतकाच्या माणसाच्या मूलभूत गरजा आहे. यातून शिक्षण ही एक अशी गरज आहे की जी भागविल्यानंतर माणसाला अन्न वस्त्र निवारा आणि अन्न गरजांसाठी कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. फक्त शिक्षण त्या दमाचे असायला हवे. शिक्षण योग्य दमाचे किंवा अद्ययावत मिळत नसेल तर त्या शिक्षणाचा फायदा तरी काय. म्हणून शिक्षण प्रक्रियेत योग्य बदल आवश्यक असतो. मित्रो, स्वतंत्र भारतात 1968 या वर्षी कोठारी आयोगाला त्यानंतर 1988 साली सत्य असलेली राष्ट्रीय शिक्षण नीती आली. खरं शिक्षण ते असतं जे जातं चाकुरीच्या बाहेर पुस्तकाच्या जंजाला पलीकडे मला जगायला शिकवतं. खरं शिक्षण असं असतं जे गुणांवर अवलंबून नसून कौशल्यावर अवलंबून असतं. खरं शिक्षण असं असतं जे हरच करून लावून जातं, स्पर्धेच्या आराजगापासून सुज्ञांना जवळ ठेवतं. आणि असं शिक्षण हे आपल्याला नवीन धोरणातून मिळणार आहे. म्हणून आपण आपल्या भवितव्याच्या विचार करण्याचे मनपूर्वक आभार मानूयात. या धोरणाचं फलित असावं की प्रत्येकाच्या मनात देशाभिमान व वैश्विक भावना रुजल्या पाहिजेत. आपल्याला याची फळे चाकायची आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते खानपालकीचे बदलणारे पाहिजेत. खानपालकीचे बदलणारे पाहिजेत. पल्लाचे दूरचे फक्त चालणारे पाहिजेत. पल्लाचे दूरचे फक्त चालणारे पाहिजेत. शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांच्या नेतृत्वाखाली व कस्तुरी रंगांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 जुलै 2020 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास मान्यता दिली. देशातील प्रत्येक बालकास सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे तसेच भारताला जागतिक महासत्ता बनवणे ही उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे. मला वाटते की नवीन शैक्षणिक धोरणानुसार 5+3+3+4 असे शालेय शिक्षण, 4 वर्षे पदवी शिक्षण, 1 वर्षे पदव्युत्तर शिक्षण व 4 वर्षे PhD असे शिक्षणाचे स्वरूप असणार आहे. मित्रांनो, शिक्षण मंत्री म्हणतात मेडिकल, तांत्रिक, इंजिनिअरिंग हे सर्व शिक्षण आपल्या मातृभाषेतून पूर्ण होणार आहे. म्हणजेच मराठी भाषेतून पूर्ण होणार आहे. कारण भारत देश हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्यात म्हणजे तरुणांची संख्या जास्त आहे. आणि जर देशाला महासत्ता बनवायची असेल तर तरुणांना समजणाऱ्या भाषेत शिक्षण देऊन शिक्षणाच्या आधारे देशाला प्रगतीकडे नेऊन महासत्ता बनवता येईल. म्हणून सांगतो की नवे शैक्षणिक धोरण हे तारकच आहे. मित्रांनो, जे आपण पूर्ण शिक्षण हे मातृभाषेतूनच फक्त मराठी भाषेतूनच घेणार तेव्हा आपल्याला दृष्टीभाषा समजणार नाही आणि मग आपल्याला दृष्टीभाषा समजणार नाही म्हणून ते आपल्याला बोलता येणार नाही. म्हणून सांगतो की नवे शैक्षणिक धोरण हे मारक सुद्धा आहे. परीक्षक महोदय, या नवीन शैक्षणिक धोरणानुसार 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण प्रवासात जे मित्र आपल्यासोबत अधिक सहवासात राहिले त्यांच्या शिरा म्हणजे त्यांचे मत प्रगती पुस्तकावर असणार आहे. एवढंच काय, म्हणून विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वात चांगलं होणार मदत होणार आहे. एवढंच काय तर विद्यार्थ्यांनी स्वतःची बलस्थाने ओळखून स्वतः शिकलेल्या कला, कौशल्य व एखाद्या विषयाचा उल्लेख व त्याचे नैपुण्य स्वतः प्रगती पुस्तकावर लिहायचे आहे. म्हणून आपण धोरणाचे स्वागत करायला हवे. कारण सर, जो वक्त के साथ बदलता है वो आबाद होता है. जो वक्त के साथ बदलता है वो आबाद होता है और जो नहीं बदलता वो बर्बाद हो सकता है और जो नहीं बदलता वो बर्बाद हो सकता है. सर, या नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्याला कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेतील कोणतेही आवडीचे विषय घेऊन शिक्षण घेता येणार आहे. कारण सर, आवडीचे विषय घेऊन शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांची अध्ययन गती वाढून तो सर्व विषय आत्मविश्वासाने शिकू शकेल. यात एका विदेशी भाषेचा समावेश असून विद्यार्थ्यास भविष्यात विदेशात व्यापार इत्यादी करणे सोयीस्कर जाईल. अशा प्रकारे शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्याला 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण प्रवासात स्वावलंबी व आत्मनिर्भर बनून आनंदायी शिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे असे मला वाटते. एवढंच काय तर सर, 12वी नंतर कोणतीही स्पर्धा परीक्षा आपल्याला देता येणार आहे. म्हणून सांगतो की नवे शैक्षणिक धोरण हे तारक आहे. मित्रांनो, आपल्या भारतात जास्तीत जास्त म्हणजे खाजगी शाळा आहे, खाजगी विद्यापीठ आहेत आणि त्यांची फी जास्त असते आणि त्यामुळे गरीब लोक शिकत नाही. आणि नवे शैक्षणिक धोरण तरी लागू झाले तरी गरीब लोक शिकणार नाही आणि गरीब लोकांना शिक्षण मिळाले नाही तर आपल्या भारत देशाला भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. म्हणून सांगतो की नवे शैक्षणिक धोरण हे मारक सुद्धा आहे.
एवढंच काय तर 2020 साली तयार झालेला नवा शैक्षणिक धोरण 2025 उजाडले तरी तो लागू होणार का नाही, त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली नाही. म्हणजे यात तरी काही शंका आहे असे मला वाटते, यात काही दोष आहे असे मला वाटते. एवढं म्हणून सांगतो की नवे शैक्षणिक धोरण हे मारक सुद्धा आहे. मित्रांनो, या नवीन शैक्षणिक धोरणात सर्वांगीण शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले. ब्रेन ट्रेन नव्हे तर ब्रेन गेन करायचे असेल तर एकमेव उपाय तो म्हणजे नवे शैक्षणिक धोरण. एवढीच आशावाद व्यक्त करतो व इथेच थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.